नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि एकही प्रश्न यातला स्किप करू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 22 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, जागतिक वसुंधरा दिन वर्ल्ड अर्थ डे कधी साजरा केला जातो, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 22 एप्रिलला साजरा होत असतो जागतिक वसुंधरा दिन. महत्वाचे पॉइंट पहा या प्रश्नाचे. 22 एप्रिल रोजी आपण जागतिक वसुंधरा दिन साजरा करतो. या दिवसाचा मुख्य हेतू आहे पर्यावरणाचं संरक्षण करणं आणि वसुंधरा दिन 1970 साली पहिल्यांदा साजरा झाला होता. या उपक्रमाची सुरुवात गेलार्ड नेल्सन यांनी केली होती आणि अमेरिकेत पहिला वसुंधरा दिन झाला 1990 मध्ये. डेनिस हेस यांनी हा दिवस जागतिक स्तरावरती नेलेला आहे आणि आज जगभरातील 190हून अधिक देश वसुंधरा दिन साजरा करतात आणि पर्यावरणातील प्रदूषण कमी करणं हा या दिवसाचा महत्त्वाचा भाग आहे. बदलासंदर्भात लोकांना जागृत करणं हेही या दिवसाचं उद्दिष्ट असते. पुढील प्रश्न दुसरा, ॲपल कंपनीचा पुढील CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. जॉन टर्नस असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. टिम कुक हे म्हणजे आधीचे CEO 1 सप्टेंबर रोजी CEO पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांनी 15 वर्ष ॲपलचं CEO म्हणून काम केलेलं आहे. 2011 मध्ये टिम कुक यांनी स्टीव्ह जॉब्स यांची जागा घेतली होती आणि CEO पदातून बाहेर पडल्यावरती ते एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून काम पाहतील. ठीक आहे. आणि ॲपलचा नवीन CEO म्हणून जॉन टर्नस यांची निवड झालेली आहे. जॉन टर्नस 2001 पासून ॲपलमध्ये कार्यरत आहे आणि सध्या ते हार्डवेअर इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख आहेत. आणि जॉन टर्नस यांनी मॅक, आयपॅड आणि आयफोन डेव्हलपमेंटमध्ये मोठा हातभार लावलेला आहे आतापर्यंत. पुढील प्रश्न तिसरा, महाराष्ट्र सरकार कोणते नवीन धोरण जाहीर करणार आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. स्वतंत्र महिला कृषी धोरण जाहीर केलं जाणार आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. महाराष्ट्रात लवकरच स्वतंत्र महिला कृषी धोरण घेऊन येणार आहे. सुनेत्रा पवार यांनी याची माहिती दिली आणि महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. राज्यामध्ये जेंडर रिसोर्सेस सेंटर स्थापन केली जाणार आहेत या अंतर्गत आणि तिथे महिलांना कृषीविषयक मदत मिळेल. ठीक आहे. गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान या 2 संस्थांमध्ये यासाठी करार देखील झालेला आहे आणि महिलांना विनातारण कर्ज आणि आर्थिक मदत यामार्फत मिळेल, जेणेकरून त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहू शकतील. प्रज्ञा प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. DRDOने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने म्हणजे DRDOने प्रज्ञा नावाची AI आधारित सॅटेलाइट इमेजिंग प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सला देण्यात आली. प्रज्ञा रिअल टाइम निर्णय घेण्यास मदत करते आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेला बळकटी देते. ठीक आहे. सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स CAIR ने प्रणालीचे विकसन केलेले आहे आणि प्रज्ञा संवेदनशील भागांवरती सतत लक्ष ठेवते आणि दहशतवाद विरोधी कारवाईस मदत करते. हे तिचं काम आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 5वा, वॉटर फॉरवर्ड ही योजना कोणत्या संस्थेने सुरू केली? वॉटर फॉरवर्ड
ओके, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वर्ल्ड बँक ग्रुपने. याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. वर्ल्ड बँक ग्रुपने वॉटर फॉरवर्ड नावाचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम 15 एप्रिल 2026 रोजी लॉन्च झालाय. मुख्य उद्देश 1 अब्ज लोकांना पाणी सुरक्षा द्यायची आहे या माध्यमातून, आणि वर्ल्ड बँक स्वतः 40 कोटी लोकांपर्यंत पोहोचायचं टार्गेट ठेवत आहे आणि बाकी लोकांसाठी ती भागीदारी संस्था घेणार आहे. हा उपक्रम 2030 पर्यंत चालेल. ठीक आहे, 2030 पर्यंत पाण्याची मागणी पुरवठ्यापेक्षा सुमारे 40% जास्त होईल असा अंदाज आहे. आणि डेव्हलपमेंट बँक, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक आणि इस्लामिक डेव्हलपमेंट बँक हे सगळे मोठे भागीदार यामध्ये आहेत. आणि वॉटर कॉम्पॅक्ट ही संकल्पना इथे वापरलेली आहे. म्हणजेच प्रत्येक देश आपापल्या गरजेनुसार सुधारणा आणि गुंतवणूक योजना बनवेल असा त्याचा अर्थ आहे. पुढील प्रश्न 6वा. व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम VVP अंतर्गत कपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप कुठे आयोजित करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, एक मिनिट, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम अंतर्गत कॅपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप नवी दिल्लीमध्ये झाली आणि हे वर्कशॉप कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने आयोजित केलेले होते. मुख्य विषय होता विकसित गाव फॉर विकसित भारत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि वस्त्रोद्योग, पर्यटन आणि ग्रामीण विकास मंत्रालयही सहभागी झाले यामध्ये. आणि या वर्कशॉपचं उद्दिष्ट आहे कौशल्य विकासाला वेग मिळवून देणं. ठीक आहे, शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करणं हा देखील त्यामागचा एक मुख्य उद्देश आहे. पुढील प्रश्न 7वा. INS सुनैना सागर मिशन अंतर्गत कोणत्या शहरात सध्या पोहोचलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जकार्ता येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. INS सुनैना हे भारतातील नौदलाचं ऑफशोर पेट्रोल वेसल आहे आणि हे जहाज सध्या जकार्ता इंडोनेशिया बंदरात दाखल झालं. ही भेट सागर मिशनच्या अंतर्गत येते आणि जकार्ता हे या मिशनचे तिसरे पोर्ट कॉल आहे आणि सागर उपक्रम भारतीय महासागर क्षेत्राशी संबंधित आहे. या जहाजावरती 16 मैत्रीपूर्ण देशांचे क्रू सदस्य आहेत आणि हे जहाज मलाक्का आणि सिंगापूर समुद्रधुनीतून प्रवास केलेला आहे या जहाजाने. आणि या दरम्यान उच्च दर्जाचं नेव्हिगेशन कौशल्य प्रत्ययास आणलं जात आहे. आणि महासागर ही भारताची सागरी दृष्टी आहे, म्हणजेच सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रिजन यासाठी ते कार्य करत आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 8वा. खाशाबा जाधव यांना कोणता पुरस्कार मरणोत्तर देण्याबाबत न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पद्मविभूषण. ठीक आहे, महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. खाशाबा जाधव भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते होते. त्यांनी 1952 मध्ये हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्य पदक पटकावलं होतं आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने केंद्र सरकारला निर्देश दिले की 4 मे 2026 पूर्वी खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण द्यायचा निर्णय घ्यावा. ठीक आहे, ही मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आणि रणजित जाधव यांनी कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशन मार्फत याचिका दाखल केली होती आणि कोर्टाने केंद्राला हा विषय गांभीर्याने घ्यायला सांगितला आणि पुनर्विचार करण्यासही सांगितलेला आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न 9वा. प्रोजेक्ट 75 इंडिया अंतर्गत किती पाणबुड्या तयार केल्या जाणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एकूण 6 पाणबुड्या तयार होणार आहेत या प्रोजेक्ट दरम्यान. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. प्रोजेक्ट 75 इंडिया हे भारतीय नौसेनेचं एक महत्त्वाचं मिशन आहे. या प्रोजेक्टमध्ये 6 डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्या तयार केल्या जाणार आहेत. मेक इन इंडियाच्या अंतर्गत
अंतर्गतचं सगळं काम भारतात होणार आहे आणि या पाणबुड्यांमध्ये API म्हणजे एअर इंडिपेंडंट प्रप्युल्शन टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे, त्यामुळे त्या जास्त वेळ पाण्याखाली राहू शकतात, ही त्याची क्वालिटी आहे. आणि भारत आणि जर्मनी यांच्यातील करार जवळपास अंतिम टप्प्यात आहे या संबंधीचा आणि मुंबई माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड म्हणजे MDL मध्ये पाणबुड्यांचं बांधकाम होणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न 10वा. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, शिवा नरवाल आणि सबीरा हरिस. हे दोघे महत्वाचे पॉइंट्स पहा. ISSF आहे ते. ठीक आहे, ISSF ज्युनियर वर्ल्ड कप कैरो शहरात होणार आहे. भारतीय संघात 71 खेळाडू आहेत आणि सगळ्यात मोठा संघ हा आहे आणि संघाचे नेतृत्व शिवा नरवाल आणि सबीरा हरिस या दोघांकडे आहे. आणि शिवा नरवालने 2023 हंगाझू आशियाई स्पर्धेमध्ये 10 मीटर एअर पिस्तल टीम इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकलंय आणि सबीरा हरिस यांनी शॉटगन प्रकारात खेळते आणि तिने ISSF वर्ल्ड कप 2025 मध्ये मिक्स्ड ट्रॅप इव्हेंटमध्ये कांस्य पदक मिळवलंय आणि पूर्ण स्पर्धा 21 वर्षांखालील खेळाडूंसाठी आहे आणि भारताने गेल्या म्हणजे 2025 मध्ये जवळजवळ 37 पदके जिंकली होती, त्यातली 17 ही सुवर्ण पदके होती, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पुढील प्रश्न 11वा. मूडीज रेटिंगने भारताचा फायनान्शियल इयर 27 GDP वाढीचा अंदाज किती टक्क्यांवरती आणला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 6%. महत्वाचे पॉइंट्स पहा. मूडीज ही एक आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग संस्था आहे. मूडीजने भारताच्या FY27 GDP वाढीचा अंदाज 6% वरती आणला आहे. याआधी तो 6.8% इतका होता आणि ग्राहकांकडून मागणी कमी होत आहे. हा एक मोठं कारण आहे याचं. आणि भारत आपला तेल आणि गॅसचा बराचसा भाग मध्य पूर्वेतून आयात करतो, यामुळे आयात खर्च वाढतो आणि महागाईला झटका बसतो, हे एक मुख्य कारण आहे. आणि वाढत्या ऊर्जा किमतींमुळे भारताची व्यापार तूट वाढू शकते आणि सरकारला सबसिडीचा भार वाढू शकतो, विशेषतः ऊर्जेसाठी. आणि भारताचा मजबूत परकीय चलन साठा आणि सेवा निर्यात अर्थव्यवस्थेला बळकटी देतात, हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्राम IEVP 2026चा दुसरा टप्पा कुठे सुरू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, नवी दिल्ली येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर्स प्रोग्राम 2026चा दुसरा टप्पा नवी दिल्लीमध्ये सुरू झाला. या कार्यक्रमाची जबाबदारी निवडणूक आयोगाने घेतलेली आहे आणि ज्ञानेश कुमार यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. उद्घाटन IIIDEM म्हणजे इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट इथे झालं. फुल फॉर्म ट्राय करा लक्षात ठेवण्याचं. 22-23 एप्रिल 2026 दरम्यान हे प्रतिनिधी भारतीय राज्यांच्या दौऱ्यावरती जाणार आहेत आणि हे प्रतिनिधी डिस्पॅच आणि वितरण केंद्र आणि जिल्हा नियंत्रण कक्ष आणि मीडिया मॉनिटरिंग केंद्रांना भेट देणार आहेत आणि 23 एप्रिल रोजी ते प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पाहणार आहेत. तर आजचे आपले 22 एप्रिल 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.